मिनिटांसाठी चालेल 20. वांग्याचे कोकणी साहित्य मुखे पोळी रोमांटिक लुटन साखरदांडे माननीय प्राचार्य प्रोफेसर पेटा मारिया उपप्राचार्य शिक्षक आणि माझ्या मोबाईल चालला तुका सगळ्या स्टुडंट श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्सच्या एक भारत श्रेष्ठ भारत विराजला आणि इंडियाला ॲट दामोदरच्या वतीन कुत्रे बघून येतात आणि माझे मोबाईलचा नंबर आई बने माय भात दिन साजरं करतात एफआय आय मायभास ही ती भाग जो खेळ करून दोन्ही आपल्या कुटुंबासाठी फुलवतात असं म्हणतात की मायभास बुरग्यांच्या उदरगतीत गरजे जन्माउपरांत मायभास त्यांचा विश्वास आणि भावना आकार आमका व्यक्ती आणि संस्कृतायेची ओळख आमची मायभासच देतात मायभाषेची वक्तृता वाढवा त्या कारणात मायभाषेचं महत्त्व कमी जायचं आणि देखून जण एक पालक आपल्या भुरग्याक इंग्लिश शिकपाक प्रोत्साहन करतात हे मात खरे की कितेंय जास्त भान जावं नाका हांव आतां आमच्या उपप्राचार्य डॉक्टर रॉड्री देशमुख योगाचे उलोवप करपाक विनंती करता
एक भारत श्रेष्ठ भारत क्लब, रीडर्स क्लब, आमची मुख्य सोयरी आसा करणार आहे. एक आणि ऍक्टिव्हिटी हा कवी संमेलन हांव ज्ञानदा आणि मृगा मुगे टीचर आणि लायब्रेरियन मानसी मॅम आणि समीक्षा मॅम आणि धन्यवाद करता मुगे प्रिंसिपला आम सगळ्या तेंको दिवपाक हे प्रोग्राम सादर करपाक. हांव सगळ्या वेलकम करता स्टुडंटां, टिचरां आणि आमचे आजचे मुख्य सोयरी श्रीमती नूतन साखरदांडे यांना. थँक्यू. देव बरें करूं सर. हांव आमच्या वांगडी मृगा नायक हाका माय भास दिसाचें महत्व सांगपाक विनंती करता. माय भास ही ती भास ज्या भाशेन भुरगे पयले वयले उलोवपाक लागता. चडशा वेळा माय भास भुरगीं तांच्या घरच्या कडल्यान शिकतात. माय भास म्हळ्यार पयली वयली समजल्ली भास. ही भास आमकां समज हाडटा, हेर भासो शिकपाक आधार करता. इतलेंच न्हय तर आमच्या व्यक्तित्वाची मुखेल घटक आसता. जागतीक मायभास दीस 21 फेब्रुवारीक मनयतात. मायभास दीस जगातल्यो विंगड विंगड भासो, तांचे खाशेलेपण तशेंच भाशेच्या दायजाची आमकां जाणीव करून दिता. ह्या दिसाचो हेतू म्हळ्यार जगातल्या सगळ्या भाशांचे अस्तित्व सांबाळप तशेंच ह्यो भासो फुडल्या पिळगे पर्यंत पावोवप. देव बरें करूं. हांव बाय प्राची फुडल्या सुवातेर प्रोग्राम मुखार व्हरपा लायता. देव बरें करूं मुगा. हांव आतां मागता तनया रायकर हाजे कडेन ताणें मुखेल सोयऱ्यांची वळख करून दिवची. देव बरें करूं. ह्या मायभास दिसाच्या सुवाळ्याचे मुखेल सोयरे म्हूण श्रीमती नूतन साखरदांडे आमकां लाभला. ती पयलीं म्हापसा पंजाब नॅशनल बँकेन काम करताली. तांणी 1995 सालांत जीण कस्तुरी हे कोंकणी कवितेचे पुस्तक प्रकाशीत केल्ले. ती कोंकणी लेखक संघ गोंय हांची उपाध्यक्ष जावन आसा. तांणी कांय कविता, धाकट्यो काणयो, निबंध, लेख आदी बरयल्यात. फुडली कार्यावळ हांव प्राची कडेन सोंपयता. देव बरें करूं. देव बरें करूं तनया. हांव आमच्या कार्यावळीची मुखेल सोयरी भोवमानिस्त नूतन साखरदांडे हांचे लागीं मागता की तांणी आपल्या मोलादीक उतरांनी कार्यावळीची शोभा वाडोवची. दामोदर वाणिज्य महाविद्यालयाच्यो प्राचार्य प्रोफेसर प्रीता मल्ल्या, एक भारत श्रेष्ठ भारत क्लबाच्यो निमंत्रक डॉक्टर लीना सडेकार, रीडर्स क्लबाच्यो निमंत्रक भोवमानीस समीक्षा वेंगुर्लेकार, एनडीएलआय क्लबाच्यो सचिव भोवमानीस मानसी रेगे आनी कॉलेजीच्या तरणाट्या भुरग्यांक मातृभाषा दिसाच्यो शुभेच्छा. हो मातृभाषा दीस कितें आनी कित्या खातीर मनयता हाजे फाटल्यान ल्हानशी काणी आसा. ती थोडे भितर सांगता. बांगला भाशिकांनी मायभाशे खातीर केल्लें झूज आनी आंदोलन हाची फाटभूंय.
भारत पाकिस्तान फाळणी उपरांत पाकिस्तानान पूर्व पाकिस्तानान बांगला भाषा उलयताले, जाल्यार पश्चिम पाकिस्तानान उर्दू. 22 मार्च 1948 जेन्ना मोहम्मद जिनान उर्दू ही राजभाषा घोषित केली, तेन्ना बांगला उलोवपी लोक चाळवले आणि तांणी आंदोलन सुरू केले. मोर्चा धरणे चालूच दवरले. 1, 2 न्हय 4 वर्सां. 21 फेब्रुवारी 1952 ढाका विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्हड आंदोलन केले. पुलिसांनी फारपेट केलो आणि 4 विद्यार्थ्यांचो बळी गेलो. ह्या घटने उपरांत ढाकातल्या लोकांचो राग आनीक उसळ्ळो. आंदोलन खर जाले उपरांत परतून जाल्ल्या फारपेटान आनीक 12 जाणांक जीव वगडावचो पडलो. पहिले फावट माय भाशे खातीर 16 लोकांचो बळी घेवपी हे पहिले भाशीक राज्य थारले. हळूहळू उर्दूचो प्रभाव कमी जालो आणि बांगलाचो प्रभाव वाढूंक लागलो. 1972 बांगलादेश स्वतंत्र जाल्या उपरांत बांगला भाशेक राजभाशेचो दर्जो मेळ्ळो. 21 फेब्रुवारी ज्या दीस पयल्या 4 विद्यार्थ्यांचो बळी गेल्लो तो दीस मातृभाषा दीस म्हणून मनवचो अशें थारले. बांगला भाशीक लोकां खातीर हो खूब म्हत्वाचो दीस आशिल्लो. हो दीस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दीस म्हणून मनवचो ह्या खातीर बांगलादेश सरकारान युनेस्कोक जायते प्रस्ताव धाडले. हळूहळू 30 हेर देशांनी तांकां पाठिंबो दिलो. सरते शेवटी 17 नोव्हेंबर 1999 युनेस्कोन हो दीस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दीस म्हणून मनोवचो अशें थारायलें. आता हो दीस बांगलादेशान दर वर्सा व्हडा दबाज्यान मनयतात. साहित्यीक सांस्कृतिक कार्यावळी जातात. भारतानूय हो दीस तेन्नाच्यान बऱ्याच दबाज्यानूय मनयतात. ही आशिल्ली ल्हानशी काणी 21 फेब्रुवारी ह्या दिसा फाटली. तर मायभास कित्या खातीर म्हत्वाची? तर आपली मूल्यां, आपले आदर्श, आपली सपनां, आपली जीण आणि अभिव्यक्ती ह्यो जाय त्यो गजाली मायभाशेंतल्यान जाता. म्हजी भुरगीं इंग्लीश शिकून वयर सरली की खूप व्हडलें कितें करतली आणि मायभाशेंतल्यान शिकल्यार तांचें व्हड लुकसाण जातलें असो गैरसमज लोकां मदीं पातळ्ळा. ल्हान भुरग्यां मदीं आत्मविश्वास जागोवपाक, तांच्यातल्या सर्जक प्रतिभेक सारें उदक घालपाक आणि तांची आकलन शक्ती वाडोवपाक मायभाशेंतल्यान शिक्षण दिवप गरजेचें हें आमी हेरांक पटोवन दिवंक जाय. तुजी मुळां घट जाल्यार तुजो फुडार घट. तुजी बुन्याद घट जाल्यार तुजें घर घट. तेन्ना ही मुळां आनी बुन्याद घट करपाचें आमच्या हातान आसा. नेल्सन मंडेलान म्हळां, जर कोणाय मनशाक कसली गजाल जर ताज्या मायभाशेन सांगली तर ती ताज्या तकलेन वतलीच, पूण ती काळजांतूय पावतली. पण जर तू ताजे कडेन मायभास सोडून दुसऱ्या भाशेन उलयलो तर एक वेळ ती तकलेन पावत पूण काळजा मेरेन कशीच पावची ना. कोंकणी ही आमची मायभास. आमच्यो प्रथा, परंपरा, रूढी, चालीरिती, लोककथा, लोकवेद, संस्कार सगळे कोंकणीत आसा, आमच्या मायभाशेन आसा. भाषा आणि संस्कृती एकमेका कडेन जोडिल्ली आसा आणि तांणी एकमेकांक वर्सान वर्स पिढ्यान पिढ्यो जोडून दवरला. तेन्ना आमचें दर एका कोंकणी मनशाचें कर्तव्य आसा की आमच्या मायभाशेक मान दिवप, तिची राखण करप, तिचें संवर्धन करप, केन्नाच तिका उणाक लेखप ना. आज हांगा ग्रंथगंगा ह्या वर्च्युअल कोंकणी पुस्तक प्रदर्शनाचें उद्घाटन जावपाचें आसा. तशेंच बाकीबाब बोरकार ह्या ज्येष्ठ कोंकणी कवीच्या जिणेचेर लघु चित्रपटूय प्रदर्शीत जावपाचो आसा. आणि तिसरें म्हळ्यार कोंकणींतल्यान ई क्विज घेवपाची आसा. ह्या तिनूय गजाली खातीर हांव दामोदर कॉलेजीच्या त्या क्लबाच्या निमंत्रकाचें अभिनंदन करता, तांकां परबी भेटयता आणि उपरांत जाल्ल्या कवी संमेलनाकूय उपाट हे सांवडेता. एक कवी म्हणून, साहित्यीक म्हणून म्हजें इतलेंच सांगणें, थोडें बरयल्यार जाता पूण बरें बरयात. एकदा कविता बरयली की 10 फावटी वाचून पळयात. एखादें शिल्प कशें कोरांतून काडटा तशी कविता कोरांतूक येवंक जाय.
प्रसिद्धी फाटल्यान धावनाकात, चिमटीभर पासियन्स काडात, कवितेची साधना करात, भरपूर वाचन करात, मागीर यश तुमचेच आसा. उदेत्या कवीक शुभेच्छा परगटावन आणि परतून एकदा म्हाका हांगा मुखेल सोयरे म्हणून मान दिल्ल्या खातीर तुमकां सगळ्यांक दिनवासता. जय गोंय, जय कोंकणी. देव बरें करूं. पुस्तकासारखं इच्छना आणि वाचनासारखी आवड. उद्घाटन कर. मेसेज कर. आमच्या गोंयच्या भुरगें कितलेशे महान कवी जावन गेले.
ज्याने साहित्याच्या क्षेत्रात वर्ष नाव खूप वेळ झालं. त्यांच्यामधले एक म्हणाल कविवर्य बापूबाब बोलतात. त्यांच्या जीविताच्या आधारे एक लहानसे चलचित्र. बापूबाब एक विलक्षण व्यक्तित्व. आज तुमच्या उद्घाटन करतात. बाकीबाब बोरकर या ज्येष्ठ कोकणी कवीच्या जिणेचेर लघुचित्रपट आता हांगा प्रदर्शित जाता. निळे निळे सवळेत, निळे निळे सवळेत सकाळच्या गोपारा भांगराची घुंगरा बांधून आयले माझ्या दारा. सोबीत कवितेची रचना करपी आणि कोकणी मराठी साहित्याची सोमा वाढू. गोमंतभुयेचो एक पूत कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकार, जांकां बा भ बोरकार वा बाकीबाब बोरकार म्हूण आमी वळखतात. आयज मायभास दिसाच्या निमतान ह्या विलक्षण कवींक विद्याविकास मंडळस श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स च्या एक भारत श्रेष्ठ भारत क्लब, रीडर्स क्लब आणि NDLI क्लब एट दामोदर हांच्या वतीन पुराय करून 15 वर्सां शिक्षक म्हणून काम केलें. त्या उपरांत मुंबय वचून तांणी आमचा गोमंतक आनी पोरचेचो आवाज ह्या कोंकणी पत्रिकांचो अनुवाद केलो. 1955 ते 1970 मेरेन तांणी आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ खातीर काम केलें. गोंयच्या सैमाच्या सौंदर्या प्रती बाकीबाबांच्या मनात आशिल्ली ओढ तांच्या कवितेंत दिसून येताली. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधुनी घट फुटती दुधाची ह्या सारख्या बाकीबाबांच्या कवितांत तांच्यात लिपिल्लो सैमाचो मोगी आमकां पळोवंक मेळटा. बाकीबाब गोंय मुक्तीच्या युद्धांत साहित्याची तलवार घेवन ते झुजले. आपल्या कवितेचो आधार घेवन ताणें वर्सात उजवाडाक आयलो. घुमटावेले पारवे लावण्य
मावळता चंद्र हा पुरता प्रकाश. कोकणी साहित्य संमेलन, मराठी कवी संमेलन सोलापूर, टागोर सेंटिनरी साहित्य शाखा, मुंबई सब अर्बन साहित्य संमेलन, विनेझेस ब्रगांचा अखिल भारतीय कोकणी परिषद 1934 सालांत मराठी संमेलनाचे सुवर्ण पदक मिळवले. मराठी साहित्य संमेलनात सुवर्ण पदक फावो झाले. पद्मश्री पुरस्कार देऊन भारत सरकारान सन्मान केले. बाकी बाबांन बरं इल्लो पायजणा माझा घाव अश्यो कितल्योश्योच कविता आज मेरेन सगळ्याच्या काळजान राज्य करतात अशें विलक्षण व्यक्तिमत्व आमचे गोंयचे कवी बाकीबाब बोरकार. मायभास दिसा निमतान आमच्या कॉलेजींतल्यान कोंकणी भाशेचेर एक ई क्विजाचें आयोजन केलां. हांव आमची मुखेल सोयरी भौमानेस्त हांचे लागणी विनवणी करता की तांणी ह्या क्विजाची उक्तावण करचें. हांव आतां कोंकणी ई क्विजाची सुरवात जाता अशें हांगा जाहीर करता. देव बरें करूं मॅम. चॅट बॉक्सात शेअर केला. लिंक दामून क्विज घेवचें. हांव आतां आमचे उपप्राचार्य डॉक्टर रॉड्नी डिसिल्वा हांच्या लागीं मागता की तांणी उपकार आठोवचे. खबर
ई क्विजाचे उद्घाटन आमचे स्टुडंटा ज्ञानदा, मृगा आणि प्राची तिगांनी खूप काम केला हे मातृभाषा दिवस स्थापन करपाक. हांव शाबासकी दिता आमच्या एक भारत श्रेष्ठ भारत क्लबाचे प्रचारका डॉक्टर लीना सडेकर, डॉक्टर लीना हांव शाबासकी दिता मानसी मॅडम आणि समीक्षा मॅडम. ह्या लोकांनी खूप मेहनत केले. हे आजचे मातृभाषा दिवस स्थापन करपाक. मॅडम नूतना देव बरें करूं म्हणटर आणि देव बरें करूं सर. कविता ही सूख आणि सत्य हांकां एकठांय करणारी एक कला. आयज हांगा जमिल्ले सगळे कवी आपल्या मायभाशेचो मान वाडयत आपल्या मायभाशेत बरयल्ली कविता तुमच्या मुखार सादर करतले. कवी संमेलनाची सुरवात करताना हांव मागता ज्ञानदा प्रभुदेसाय हांच्या लागीं की ताणें आपली मायभास ही कविता सगळ्या मुखार सादर करची. नमस्कार, म्हजें नांव ज्ञानदा आनंद कुमार प्रभुदेसाय. हांव VVM श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स ह्या कॉलेजीन शिकता. म्हजे कवितेचें नांव जावन आसा मायभास. मोगाळ म्हजी मायभास, म्हजे कवितेचें नांव सॉरी. आवयच्या पोटांतल्यान जिचो मोग अणभवत आयलें हांव, आवयच्या पोटांतल्यान जिचो मोग अणभवत आयलें हांव, काळजान ल्हारां खोशेची व्हांवतात, काळजान ल्हारां खोशेची व्हांवतात, ओंठार येतना तिचें नांव. काळजान ल्हारां खोशेची व्हांवतात, गोड आनी सोबीत मोतयांवरी, मायभाशे तुज्या दर एका उतरांतल्यान व्हांवतात माये मोगाच्यो सरी. मायभाशे तुज्या दर एका उतरांतल्यान व्हांवतात माये मोगाच्यो सरी. खंयच्याय कोणशान जगाच्या वचूं म्हाका तुजोच गे ध्यास, खंयच्याय कोणशान जगाच्या वचूं म्हाका तुजोच गे ध्यास. तूं मान म्हजो जीव म्हजो आनी तूंच म्हजो स्वास, तूं मान म्हजो जीव म्हजो तूंच म्हजो स्वास. तुजे पासून पयस जाल्यार जीव म्हजो घुस्मट्टा, तुजे पासून पयस जाल्यार जीव म्हजो घुस्मट्टा. तुज्या यादीन मन म्हजें फुटून फुटून रडटा, तुज्या यादीन मन म्हजें फुटून फुटून रडटा. आनी तुवें गोपान घेतनाच मन म्हजें मळब वेंगेता, आनी तुवें गोपान घेतनाच मन म्हजें मळब वेंगेता. मोगाळ म्हजी मायभास म्हाका आवय वरी दिसता, मोगाळ म्हजी मायभास म्हाका आवय वरी दिसता, म्हाका आवय वरी दिसता. देव बरें करूं. देव बरें करूं ज्ञानदा. कवी संमेलनाची फुडली सुत्रां आमचे वांगडी ज्ञानदा प्रभुदेसाय हाचे कडेन सोपयता. देव बरें करूं प्राची.
फुडले सुवातेर आपली सोबीतशी कविता घेऊन तुमच्या मुखार येता बाय साईशा शेट शिरोडकार. ताच्या कवितेचे नाव जावन आसा गे अस्तुरे. नमस्कार, माझे नाव साईशा शेट शिरोडकर. शाळेचे नाव गार्डन एंजल हायर सेकंडरी स्कूल आणि म्हजे कवितेचे नाव के अस्तुरी. सगळे कडेन हांव पावंक शकना म्हणून तुका जल्माक हाडटा. सगळे कडेन हांव पावंक शकना म्हणून तुका जल्माक हाडटा. सगळ्यांचो सांबाळ करूंक अस्तुरे तुका धर्तरेर धाडटा. आंगा रुपां वेगळी दिल्या, प्रत्येकाक सुंदर केल्या. आंगा रुपां वेगळी दिल्या, प्रत्येकाक सुंदर केल्या. लांब काळ्या केसांनी गे अस्तुरे तुजी सोबा वाडिल्या. दोळ्यांत तुज्या तेज आसचो, गालार सदांच हांसो आसचो. दोळ्यांत तुज्या तेज आसचो, गालार सदांच हांसो आसचो. तेजिश्ट अशा रुपांत तुज्या सदांकाळ स्वाभिमान आसचो. जरी हात दिल्या तुका दोन, तरी शक्त शंबरांची. जरी हात दिल्या तुका दोन, तरी शक्त शंबरांची. भुकेल्यांची भूक भागोवपाची कृपा तुजेर अन्नपूर्णेची. काळीज तुका नाजूक दिला, ताचो तूं फायदो घेवंक दिवनाका. काळीज तुका नाजूक दिला, ताचो फायदो घेवंक दिवनाका. मोग कर सगळ्यांचो, दुस्वास कोणाचोच करूं नाका. कुसव्याक तुज्या जीव वाडटलो, ताचें तूं रक्षण कर. कुसव्याक तुज्या जीव वाडटलो, ताचें तूं रक्षण कर. जिवा परस चड मोग करून सोबीत ताचो फुडार कर. जरी स्वभाव दिला सोंसणीकायेचो, दुर्बळ स्वताक समजू नाका. जरी स्वभाव दिला सोंसणीकायेचो, दुर्बळ स्वताक समजू नाका. तुजें अस्तित्व तुवेंच सांबाळचें, भकीक कोणाच्याच पडूं नाका. सगळ्यांचो सांबाळ करतना स्वताक तुवें विसरचें न्हय. सगळ्यांचो सांबाळ करतना स्वताक तुवें विसरचें न्हय. तुज्या मना सारकें वागचें, तुजें ध्येय तुवें सोडचें न्हय. तुज्या हातांत आसा हो संवसार, ताचो तूं सांबाळ कर. तुज्या हातांत आसा हो संवसार, ताचो तूं सांबाळ कर. तुज्या शक्तीन, तुज्या मोगान गे अस्तुरे धर्तरेचो सर्ग कर. धर्तरेचो सर्ग कर. देव बरें करूं. देव बरें करूं बाय. फुडले सुवातेर हांव मागतां श्रीमती शर्मिला प्रभू हांचे कडेन की तांणी आपली कविता यादीचो घसघसो आमच्या मुखार सादर करची. शर्मिला प्रभू. शर्मिला प्रभू, माईक अनम्यूट कर. माईक आणि कॅमेरा ऑन कर. शर्मिला प्रभू. फुडले सुवातेर हांव मागतां श्रीमती प्रवीणा थळी हांचे कडेन की तांणी आपली हळद कुकूम ही कविता सादर करची. म्हजें नांव प्रवीणा थळी. हांव सेक्रेड हार्ट हायस्कूल पर्रा हांगा शिकयतां. विधवा बायले कडेन पळोवपाची समाजाची मानसिकता अजून बदलूंक ना. कसलेंय शुभकार्य म्हणजेच लग्न, पुजा, हळद कुकूम आनी दुसऱ्या खुबश्या कार्यावळींनी समाज
तशीच केन्ना केन्नाय घरची तिका आपणावन घेनात. हांगा हात लावू नाका, थंय वचूं नाका, हें करूं नाका, तें करूं नाका अशा अपमानीत उतरांनी तिका दुखयतात. हाचेर म्हाका एक कविता सुचली. हळद कुकूम. हळद कुकूम परब ही खोशयेची, हळद कुकूम परब ही खोशयेची सवाशिणीची. हळद कुकूम परब ही खोशयेची सवाशिणीची. नाका ही परब, नाका ही परब विधवांक त्या दुःखी मनांक, नाका ही परब विधवांक त्या दुःखी मनांक. विचार करात, विचार करात तांचो कितें दोष, विचार करात तांचो कितें दोष, समाजाक रोष. पयलींच अंतर्मनान तुटिल्ली, पयलींच अंतर्मनान तुटिल्ली, दुख्खेस्त जाल्ली. आदार गेलो, खरो आदार दियात, आदार गेलो, खरो आदार दियात. तिका आपयात, तिका आपयात. समानतायेन वागयात, समानतायेन वागयात. बरे विचार, दवरात आचार, बरे विचार, दवरात आचार. सम्मान करात, सम्मान करात तुमच्या भयणीचो, सम्मान करात तुमच्या भयणीचो, तांच्या भावनांचो. घडयेक जखम भरून येतली, घडयेक जखम भरून येतली, व्यथा व्हांवून वतली, व्यथा व्हांवून वतली. देव बरें करूं. देव बरें करूं प्रवीणा थळी. फुडले सुवातेर बाय राणी कामत हाजे कडेन मागता की ताणें आपली कविता नाते आमचे मोगाचे आमच्या मुखार हाडची. नमस्कार, म्हजें नांव राणी सुदीप कामत. हांव रोजरी महाविद्यालय नावेली हांगा पयले वर्स BA विद्यार्थी. आयज आमी हांगासर मातृभाषा दिवस मनयतात आनी म्हजी मायभास कोंकणी आसा. म्हाका म्हजे भाशेचेर अभिमान आसा आनी सदां आसतलो. हांव एक कोंकणी मोगी आसा, तर म्हजो सदांच असो यत्न आसता की हांव म्हज्या भाशेक एक कशे तरेन नवी वळख आनी एक नवी दिशा दितलें. जाणी फकत गोंयकारांनी न्हय तर गोंया भायल्या लोकांच्या काळजांत आमचे भाशे विशीं मोग निर्माण जातलो. आयज हांव तुमचे मुखार जी कविता सादर करतलें ती एका मोगा विशीं. म्हजे कवितेचें नांव जावन आसा नाते आमचे मोगाचे. हांवें रांदिल्लें तुका जेवपाक घालें, हांवें रांदिल्लें तुका जेवपाक घालें. तुजें बोट भरिल्लें पळोवन म्हजें पोट भरलें. तुज्या बुकेन म्हजी भूक वाडली, तुज्या बुकेन म्हजी भूक वाडली. तूं जेवलो पळोवन म्हजी भूक मेली, म्हजी भूक मेली. तुज्या ताणेन म्हजी ताण वाडली, तुज्या ताणेन म्हजी ताण वाडली. तुवें उदक पिलें पूण म्हजी ताण निवळी, पूण म्हजी ताण निवळी. तुज्या दुख्खान हांव दुख्खी जालें, तुज्या दुख्खान हांव दुख्खी जालें. तुज्या सुखान हांव सुख्खी जालें. तुका लागलें काळीज म्हजें दुखावलें, तुका लागलें काळीज म्हजें दुखावलें. तूं रडलो पूण दुकां म्हजी गळी, पूण दुकां म्हजी गळी. नातें आमचें रक्ताचें, नातें आमचें रक्ताचें. भयण भावाचें हें नातें आमचें मोगाचें, भयण भावाचें हें नातें आमचें मोगाचें. देव बरें करूं. देव बरें करूं राणी कामत. फुडल्या सुवातेर हांव मागता नामनेची लेखिका श्रीमती रेखा राव हांचे कडेन की तांणी आपली सोबीतशी कविता कावळो आमच्या मुखार वाचची. म्हजी कवितेचें नांव आसा कावळो. आयकूंक येता? येता मॅम. सकाळच्या पारार पारार लागलो कावळो, सकाळच्या पारार लागलो कावळो. माय म्हणपाक लागली जेवपाक येता आसतलो पावलो रावळो. माय म्हणपाक लागली जेवपाक येता आसतलो पावलो रावळो.
हांवें नेटान कावळ्याक म्हळें मोबायलच्या जमान्यान गरज तुजी आमकां ना रे. मोबायलच्या जमान्यान गरज तुजी आमकां ना रे. कावळ्यान हांसून म्हळें. मागीर पिंड आनी कागूळ व्हरपाक तुमच्या फोनाकूच सांगल्यार बरें. कावळ्यान हांसून म्हळें. मागीर पिंड आनी कागूळ व्हरपाक तुमच्या फोनाकूच सांगल्यार बरें. आयकून म्हज्या आंगार आयलो सरसरीत कांटो. कशें विसरलें हांव आमच्या धर्मांतलो कावळ्याचो म्हत्वाचो वांटो. हात जोडून हांवें कावळ्याक म्हळें, चूक आमची जाली रे. हात जोडून हांवें कावळ्याक म्हळें, चूक आमची जाली रे. कावळ्यान म्हळें, काम जालें वैज मेलो. कावळ्यान म्हळें, काम जालें वैज मेलो. हो स्वभाव तुमचो बदल्ल्यार जातलें तुमचें बरें. देव बरें करूं. देव बरें करूं मॅम. फुडल्या सुवातेर हांव मागता प्राची शिरोडकर हाजे कडेन की ताणें आपली आस ही कविता सादर करची. हांगा जमिल्ल्या सगळ्यांक म्हजो नमस्कार. म्हजें नांव प्राची शिरोडकर. हांव रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स एंड आर्ट्स नावेलीम हांगा BA करता आनी म्हज्या कवितेचें नांव जावन आसा आस. सुकण्या पिलाक आस मनात ऊंच ऊंच उडपाची. सुकण्या पिलाक आस मनात ऊंच ऊंच उडपाची. इल्ली इल्ली पाखां पसरून जग दोळ्यान भरपाची. इल्ली इल्ली पाखां पसरून जग दोळ्यान भरपाची. रातराणीच्या फुला तुका आस रातीन फुलपाची. रातराणीच्या फुला तुका आस रातीन फुलपाची. नदर तुका लागत म्हण सवय दिसाक न्हिदपाची. नदर तुका लागत म्हण सवय दिसाक न्हिदपाची. तेऱ्यावेल्या उदका थेंब्याक आस गळोन वचपाची. तेऱ्यावेल्या उदका थेंब्याक आस गळोन वचपाची. थंयच तसोच उरत जाल्यार भिरांत मोती जावपाची. थंयच तसो उरत जाल्यार भिरांत मोती जावपाची. धव्या फुल्ल कुपांक आस धर्तरेचेर देंवपाची. धव्या फुल्ल कुपांक आस धर्तरेचेर देंवपाची. सगळीं कुपां एकठायल्यार दव जावन वचपाची. सगळीं कुपां एकठायल्यार दव जावन वचपाची. मळबांतल्या चंद्रिमाक आस खेळ खेळपाची. मळबांतल्या चंद्रिमाक आस खेळ खेळपाची. अमाशेच्या अमाशेक कुपान वचून बसपाची. अमाशेच्या अमाशेक कुपान वचून बसपाची. दर्याच्या फेसा ल्हारांक आस फुडें वचपाची. दर्याच्या फेसा ल्हारांक आस फुडें वचपाची. तशेंच फुडें गेल्ल्या ल्हारांक फाटीं ओडून घेवपाची. तशेंच फुडें गेल्ल्या ल्हारांक फाटीं ओडून घेवपाची. देव बरें करूं. देव बरें करूं प्राची. फुडले सुवातेर हांव मागता श्रीमती शर्मिला प्रभू हांचे कडेन की तांणी आपली कविता यादेचो घसघसो आमचे मुखार सादर करची. शर्मिला प्रभू मायक ऑफ आसा. हॅलो. अनम्यूट कर मॅम. मायक ऑफ आसा. ना म्यूट केलं बघा हांवें. आतां ऐकू येना? येता येता. आं ओके. येता न्ही ऐकू? हय हय. तशेंच एक 90 ते 91 वर्सांतलो पोएट ऑफ द इयर अवॉर्डूय म्हाका दामोदर कॉलेजीन प्राप्त जाल्लो. ताचेर म्हाका आज खूब खोश भोगता. आनी हांव मडगांवां रावतां. स्वताचो वेवसाय सांबाळून साहित्यीक सेवाय करतां. म्हाका साहित्य अकादमी तशेंच इन्स्टिट्यूट मॅनेजीस ब्रागांजा, गोमंत विद्यानिकेतन, अर्थ प्रोडक्शन, आकाशवाणी, गोवा दूरदर्शन, काव्य संध्या, शेकोटी संमेलन अशा जायत्या साबार कवी संमेलनांनी
कवी संमेलनांनी एक निमंत्रित कवी म्हणून कविता सादर करपाचो मान मेळ्ळा हाजी म्हाका खूब खोस भोगता. 1500तल्यान एकदा तरी कुळारय वचपी हांव बायल मनीस कोरोना महामारीच्या काळात वळचयभर कुळारा पावलेच ना. देखून हो यादीचो घसघसो तुमच्या मुखार दवरता. कवितेचे नाव जावन आसा यादीचो घसघसो. मना काळजान तुडून भरला यादीचो घसघसो, म्हज्या कुळार गांवचो जाता म्हाका हुस्को. मना काळजान तुडून भरला यादीचो घसघसो, म्हज्या कुळार गांवचो यादी जाता म्हाका हुस्को. घरच्या घरान मन कोणटा, घरच्या घरान मन कोणटा, कुळाची याद मना खिणा खिणाक सतायता. आवय हातची शीतकडी जेवीन दिसता, आवय हातची शीतकडी जेवीन दिसता, कोरोना महामाराचे दुखणे मनाक सतायता. पंचम अष्टम पाडवो सरलो, पंचम अष्टम पाडवो सरलो, कुळार देवाच्या वारीत जीव मात अडकलो. सोलां तेफळां पापडा कवळी, भावजेन दवरल्या खंय सांबाळून, घराव्या भरिल्ल्या लोणच्या आमली. सोलां तेफळां पापडा कवळी हाज्या बरोबर भावजेन दवरल्या खंय सांबाळून, घराव्या भरिल्ल्या लोणच्या आमली. रक्षाबंधन जाले कशें तरी पोस्टान राखी धाडून, रक्षाबंधन जाले कशें तरी पोस्टान राखी धाडून, भाऊबीजेक मात वचूंक पावले ना भावासरी, भाऊबीजेक मात वचून पावले ना भावासरी. आई बाबाचो जाता हुस्को, आई बाबाचो जाता हुस्को, खाता जेवतना लागता मागीर म्हाका ठसको. भयणी लागीं रितावचो आसा मना काळजांतलो खतखतो, भयणी लागीं रितावचो आसा मना काळजांतलो खतखतो. दोळ्यांतली दुखां म्हजी काळजांतली दुखां सासपितात, दोळ्यांतली दुखां म्हजी काळजांतली दुखां सासपितात. कुळारची याद आतां खिणाक खिणाक सतायता, कुळारची याद आतां खिणाक खिणाक सतायता. धन्यवाद. देव बरो करू शर्मिला प्रभू. फुडले सुवातेर आपली कविता घेवन तुमच्या मुखार येता बाय महिमा नायक. ताच्या कवितेचे नाव आसा गोंयची अस्मिताय. म्हजें नाव महिमा नाईक आणि श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स ह्या कॉलेजीन हांव थर्ड इयर बीकॉम शिकता. आमचें गोंय एक असो जागो जो देवान खूब सुंदरकायेन रचयला. आमच्या गोंयान एक सुंदर अस्तुरी कशी 5व्या झाडांनी साडी नेसला आणि माथ्यांक तरेतरेची सुंदर अशी आबोली ओवळां फुलांनी ती नटल्या. अशा ह्या सुंदर गोंय अस्तुरीची तोखणाय करीत हांव महिमा नाईक तुमच्या मुखार एक म्हजी कविता सादर करता, जाचे नाव जावन आसा गोंयची अस्मिताय. एक तीर देवा परशुरामाचो, एक तीर देवा परशुरामाचो, घडयलो गांव सुंदर सोबीतकायेचो, घडयलो गांव सुंदर सोबीतकायेचो. ताचेर पेरलो हात मायेचो, असो जन्म जालो म्हज्या गोंयचो, असो जन्म जालो म्हज्या गोंयचो. एक तीर देवा परशुरामाचो, घडयलो गांव सुंदर सोबीतकायेचो. ताचेर पेरलो हात मायेचो, असो जन्म जालो म्हज्या गोंयचो. ही अस्मिताय आमी जपुया, ही अस्मिताय आमी जपुया, आमचें गोंय आमी राखुया. ही अस्मिताय आमी जपुया, आमचें गोंय आमी राखुया. वर्सांची वर्सां, वर्सांची वर्सां पोर्तुगीजांनी केले राज, वर्सांची वर्सां पोर्तुगीजांनी केले राज. संभाजीनगरची वास्को, संगमपूरचे सांगे केले आज. केलो यत्न करपाक गोंयकाराचो नास, केलो यत्न करपाक गोंयकाराचो नास. करून लढाय जाणटेल्यांनी राखली मायभास, करून लढाय जाणटेल्यांनी राखली मायभास. ही अस्मिताय आमी जपुया, आमचें गोंय आमी राखुया. ही अस्मिताय आमी जपुया, आमचें गोंय आमी राखुया. चेपणाचें तोर पेज आमील, चेपणाचें तोर पेज आमील, जिबेचेर लाळेचें ल्हार हाडटा, जिबेचेर लाळेचें ल्हार हाडटा.
तातूंत फुगड्यो धालो घुमट आवाजान आंगान भार हाडटा. तातूंत फुगड्यो धालो घुमट आवाजान आंगान भार चडटा. ही अस्मिताय आमी जपुया, आमचे गोंय आमीच राखुया. ही अस्मिताय आमी जपुया, आमचे गोंय आमीच राखुया, आमचे गोंय आमीच राखुया. देव बरें करूं. देव बरें करूं महिमा. फुडले सुवातेर हांव श्रीमती मंजुषा तावलेकर हांचे लागीं विनवणी करता की तांणी आपली कविता मस्त मगन सादर करची. हांगा जमिल्ली सगळ्यांक म्हज्या माई मोगाचो नमस्कार. दामोदर कॉलेजीच्या भुरग्यांनी ही कार्यावळ मातृदिना निमतान ही कार्यावळ आयोजीत केले बद्दल तांकां परबी. आनीक हांव म्हजी कविता मस्त मगन सादर करता. आमची जीण ही खूब ल्हान आसता आनी खूब सुंदर आसता. सो ह्या जिणेक आमी नकारात्मक विचार नेगेटिव्ह थॉट्स हाडपाचे ना, पॉझिटिव्ह आमी जगपाचे, मस्त मगन जगपाचे. तरी कविता. मस्त मगन. सैमाच्या ओठाचेर नित्य नवे गीत आसा. सैमाच्या ओठाचेर नित्य नवे गीत आसा. मस्त मगन जगून घे, जिवीत अनमोल आसा. मस्त मगन जगून घे, जिवीत अनमोल आसा. रुप्या वेळेर दर्यांच्या ल्हारांचो गाज आसा. रुप्या वेळेर दर्याच्या ल्हारांचो गाज आसा. मळबा माथ्यार सातरंगी इंद्रधनु ताज आसा. मळबा माथ्यार सातरंगी इंद्रधनु ताज आसा. मस्त मगन जगून घे, जिवीत अनमोल आसा. लक्ष्मीच्या पावलांची कोजागिरी रात आसा. लक्ष्मीच्या पावलांची कोजागिरी रात आसा. उमाशेच्या राती लेगीत काजुलेचो साथ आसा. मस्त मगन जगून घे, जिवीत अनमोल आसा. आवयच्या उमाळ्यांतल्यान मायेची ओल आसा. आवयच्या उमाळ्यांतल्यान मायेची ओल आसा. बाळकाच्या हाशांतल्यान अमृताचे बोल आसा. मस्त मगन जगून घे, जिवीत अनमोल आसा. पावसांच्या सरीचेर मोराचो ताल आसा. पावसांच्या सरीचेर मोराचो ताल आसा. दोंगराच्या तेंगशेचेर धुक्याची शाल आसा. मस्त मगन जगून घे, जिवीत अनमोल आसा. कोगळाच्या ताळ्याचेर म्होंवो पंचम सूर आसा. कोगळांच्या ताळ्याचेर म्होंवो पंचम सूर आसा. फुलांच्या पाकळ्यांचेर रंगांचो नूर आसा. मस्त मगन जगून घे, जिवीत अनमोल आसा. आमोरेचेर देवळांतल्यान घांटीचो नाद आसा. आमोरेचेर देवळांतल्यान घांटीचो नाद आसा. राम नाम जपांतल्यान श्रद्धेचो साद आसा. मस्त मगन जगून घे, जिवीत अनमोल आसा. जिवीत अनमोल आसा. धन्यवाद. देव बरें करूं मंजुषा तावलेकर. फुडले सुवातेर हांव बाब अमेय नाटेकार हाजे कडेन मागता की ताणें आपली कविता सादर करची. नमस्कार. आवाज आयकपा येता? येता येता. नमस्कार, म्हजें नांव अमय नाटेकर आनी हांव श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकॉनॉमिक्स ह्या कॉलेजीन शिकता. आनी हांव पयलेच फावट कविता बरोवपा लागला आनी म्हाका खूब बरें दिसता की म्हाज्याकून 2 पटीन व्हडली मनशां सुद्दां ह्या कॉम्पिटिशनान पार्ट घेता आनी म्हाका हांव तांचो एक पार्ट ह्या कॉम्पिटिशनाचो एक पार्टिसिपंट आसा म्हणून. आतां हांव म्हजी कविता म्हणपाक सोदतां. म्हज्या कवितेचें नांव जावन आसा कितलो रे आसलो. दर्याच्या कांठार तुका रावलो. वादळ येवन सुटिल्ल्या वाऱ्या सारको दीस धांवतलो म्हणून अंदाज येवनासलो. कितलो रे आसलो तो उमेदीचो दीस आसलो. कडक वतान खेळणाऱ्या इश्टांचो रंग गोऱ्यांतल्यान काळो पिट्ट जरी जालो पूण वागणुकीचो रंग चुकूनच बदलतालो. कितलो रे आसलो तो उमेदीचो दीस आसलो. कितलेही तवनासपणां आंगान जरी आसली, कितलेही तवनासपणां आंगान जरी आसली,
पूण शहाणपणाचो वाद आदरान जातालो, कितलो रे आसलो तो सन्मानाचो दीस आसलो, कितलो रे आसलो तो उमेदीचो दीस आसलो. सबंद दर्याचो वारो त्या एकाच चलयेक पळोवन लागतालो, कितलो रे आसलो तो उमेदीचो दीस आसलो. 7 दिसाचो जरी नासलो पूण 7 जल्माचो आसतालो, कितलो रे आसलो तो प्रामाणिकतायेचो दीस आसलो, कितलो रे आसलो तो उमेदीचो दीस आसलो. व्यसन करून जालो खेळ, अरे व्यसन करून जालो खेळ, सांगून कितें येतलो वेळ. अरे सांगून म्हजो वेळ येवना, पूण वेळ सगळें सांगून गेलो. कितलो रे आसलो तो उमेदीचो दीस आसलो, कितलो रे आसलो तो उमेदीचो दीस आसलो. थँक्यू. देव बरें करूं अमे. कोंकणी कॅटेगरींतली शेवटची कविता तुमच्या मुखार घेवन येता बाय समिक्षा संजय नायक. ताचे कवितेचें नांव जावन आसा म्हजो विश्वास. अमे व्हिडिओ बंद कर. समीक्षा नायक. कोंकणी कॅटेगरीची हांगाच समाप्ती जाता. आतां मराठी कॅटेगरीची सुरवात करया. सगळ्यांत पयली मराठी कविता तुमच्या मुखार घेवन येता बाय मृगा नायक. ताच्या कवितेचें नांव आसा निसर्गाने मांडला डाव. म्हजें नांव आसा मृगा नायक. हांव विद्या विकास मंडळस श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स हांगा शिकता. कवितेचें नांव आसा निसर्गाने मांडला डाव. बसले होते ठाटा माठात, बसले होते ठाटा माठात भले मोठे निसर्ग राजा. बसले होते थाटा माठात भले मोठे निसर्ग राजा. ठपकन येऊन बसले माणूस, ठपकन येऊन बसले माणूस. सांगत तुम्ही खुली प्रजा. झटपट कापत गेले झाडे, झटपट कापत गेले झाडे. भरभर वाढत गेली शहरे. प्राण्यांची तर ठेवलीच हाडे, प्राण्यांची तर ठेवलीच हाडे. फुलांना मोजक्याच येती बहरे. शवहत्तीचे पाण्यातची लोळे, शवहत्तीचे पाण्यातची लोळे. अवकाशाचे आले भरुनी डोळे, शवहत्तीचे पाण्यातची लोळे. अवकाशाचे आले भरुनी डोळे. निसर्ग आपुले खूपच भोळे, निसर्ग आपुले खूपच भोळे. माणूस मोजतो सोनियाचे तोळे, निसर्ग आपुले खूपच भोळे. माणूस मोजतो सोनियाचे तोळे. पाडण्यास खाली माणसांचा हाव, पाडण्यास खाली माणसांचा हाव. निसर्गाने मांडला वेगळाच डाव, पाडण्यास खाली माणसांचा हाव. निसर्गाने मांडला वेगळाच डाव. करोना तयाचे ठेवले नाव, करोना तयाचे ठेवले नाव. गावात शहरात हो माणसा साव, गावात शहरात हो माणसा साव. महामारी ही मुठीत नाही आली,
महामारी ही मुठीत नाही आली, माणसाची मान खाली झाली. महामारी ही मुठीत नाही आली, माणसांची मान खाली झाली. मानवजात सुन्न केली, पुन्हा सत्ता निसर्गाची झाली. मानवजात सुन्न केली, पुन्हा सत्ता निसर्गाची झाली. पुन्हा सत्ता निसर्गानेच आली. देव बरे करू. देव बरे करू मृगा. फुडल्या सुवातेर आपली कविता कधीतरी घेऊन तुमच्या मुखार येता बाय प्राप्ती गांवकर. नमस्कार, आवाज येतोय ना? येता येता. नमस्कार, माझं नाव प्राप्ती महेंद्र गावकर. मी कोंढा शहरातील PS रवी सीताराम नाईक महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळवला आहे. आपण आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नेहमीच्याच व्यस्त वेळापत्रकाप्रमाणे आपण फिरत असतो आणि मग कधीतरी आयुष्य रटाळ होतं, कंटाळवाणं होतं. त्यामुळे एकीकडे रोजच्या शहरी गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाची समृद्धता अनुभवण्याचा व दुसरीकडे जीवनातील प्रत्येक पायरीवर सकारात्मक दृष्टिकोन बाळगून मनातील अढी पश्चाताप दूर करून मोकळा श्वास घेण्याचा दुहेरी संदेश या माझ्या कवितेतून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं नाव आहे कधीतरी. कधीतरी माळरानात चालत जावं दूरवर. कधीतरी माळरानात चालत जावं दूरवर. पायाखाली मळलेल्या गवताचं मात्र दुःख नसावं. कधीतरी माळरानात चालत जावं दूरवर. पायाखाली मळलेल्या गवताचं मात्र दुःख नसावं. पहावं आकाशाकडे कधीतरी एकटक. पहावं आकाशाकडे कधीतरी एकटक. मात्र दाटलेल्या ढगांचं ओझं न व्हावं. पहावं आकाशाकडे कधीतरी एकटक. मात्र दाटलेल्या ढगांचं ओझं न व्हावं. पहावं क्षितिजाकडे डोळे भरून. पहावं क्षितिजाकडे डोळे भरून. ध्येय मात्र उराशी जपावं. पहावं क्षितिजाकडे डोळे भरून. ध्येय मात्र उराशी जपावं. कधी भटकावं फुलांच्या बागेत. कधी भटकावं फुलांच्या बागेत. मात्र काटा सळण्याचं दुःख नसावं. कधी भटकावं फुलांच्या बागेत. मात्र काटा सळण्याचं दुःख नसावं. कधी दरवळावं फुलांसारखं. कधी दरवळावं फुलांसारखं तर कधी कळी होऊन मोहरावं. कधी दरवळावं फुलांसारखं तर कधी कळी होऊन मोहरावं. कधी उडावं पाखरू होऊन. कधी उडावं पाखरू होऊन पानापानातून बहरावं. कधी उडावं पाखरू होऊन पानापानातून बहरावं. वाहत जावं नदी होऊन. वाहत जावं नदी होऊन मात्र साचण्याचं भय नसावं. वाहत जावं नदी होऊन मात्र साचण्याचं भय नसावं. विलीन व्हावं सागरापाशी. विलीन व्हावं सागरापाशी नंतर लाटा होऊन उसळावं. विलीन व्हावं सागरापाशी नंतर लाटा होऊन उसळावं. कधी बसावं सागर तीरी. कधी बसावं सागर तीरी लाटांमधून नाचत यावं. कधी बसावं सागर तीरी लाटांमधून नाचत यावं. सोनेरी मग वाळू समत्या पाण्यामध्ये मिसळून जावं. सोनेरी मग वाळू समत्या पाण्यामध्ये मिसळून जावं. कधी पहावी निशा सावळी. कधी पहावी निशा सावळी उंच कड्याच्या तटावरून. कधी पहावी निशा सावळी उंच कड्याच्या तटावरून. कधी पहावा सूर्योदय तो धुंद पहाटे डोळे भरून. कधी पहावा सूर्योदय तो धुंद पहाटे डोळे भरून. धन्यवाद. देव बरे करू प्राप्ती. आता हिंदी कविता कवी संमेलनाची सुरुवात करूया. हिंदी पहिली कविता पापा घेऊन तुमच्या मुखार येता बाय पूनम शाक्या.
पूनम ऑडिओ ऑन कर. पूनम तू अनम्यूट असा, ऐकू येना. अनम्यूट कर आणि ओके ओके परत सर. स्टार्ट. ओके ओके. मेरा नाम पूनम शाक्या है. मैं विवेक श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकोनॉमिक्स में पढ़ती हूँ. टीवाई बीकॉम कर रही हूँ. तो मैं मेरे पापा के ऊपर कविता सुनाने जा रही हूँ. कृपया ध्यान से सुनिएगा. मेरा सम्मान है पापा, मेरा साहस, मेरी इज्जत, मेरा सम्मान है पापा, मेरी ताकत, मेरी पूजा, मेरी पहचान है पापा. मेरी ताकत, मेरी पूजा, मेरी पहचान. घर की एक की रौनक से सारे घर के पापा हर फर्ज निभाते हैं. हर फर्ज निभाते हैं पापा. जीवन भर कर्ज चुकाते हैं पापा. हर फर्ज निभाते हैं पापा. जीवन भर कर्ज चुकाते हैं पापा. मेरी इज्जत, मेरी शौहरत, मेरा रुतबा, मेरा मान है पापा. मेरी इज्जत, मेरी शौहरत, मेरा रुतबा, मेरा मान है पापा. मुझको हिम्मत देने वाले मेरे आसमान पापा. उनके पे सारे रिश्ते उनके दम पे, सारे नाते उनसे हैं. सारे रिश्ते उनके दम पे, सारे नाते उनसे हैं. सारे घर के दिल की धड़कन, सारे घर की जान है पापा. सारे घर के दिल की धड़कन, सारे घर की जान है पापा. बच्चों की खुशी के लिए अपने दुख ही भूल जाते हैं. बच्चों की खुशी के लिए अपने दुख ही भूल जाते हैं. फिर क्यों ऐसे पापा के लिए बच्चे कुछ नहीं कर पाते? फिर क्यों ऐसे पापा के लिए बच्चे कुछ नहीं कर पाते? शायद रब ने देखकर भेजा ये फल अच्छे कर्मों का. शायद रब ने देखकर भेजा फल ये अच्छे कर्मों का. उनकी रहमत, उनकी नेमत, उनका वरदान है पापा. उनकी रहमत, उनकी अहमत, उनका वरदान है पापा. तुम्हारा धन्यवाद पापा. इन शब्दों में तुम्हारा करूं धन्यवाद पापा. यह शब्द ही ऐसा है, यह शब्द ही ऐसा है कि कितना भी सुंदर सुना फिर भी न कर पाऊंगा. जब मुझे दर्द हुआ, जब हुआ, जब मुझे कुछ लगाते हैं ना, सीने से लगाते हैं ना, वो विश्वास जीवन में सदा सुख पाते हैं. सच करो, सच कहती हूँ, विश्वास करो, जीवन में सुख पाते हैं. धन्यवाद. सॉरी आई हैव कंपटीशन तो हो गया. सॉरी क्या किए था? देव बरें करूं पूनम. आता हांव बाय संचिता बेहरा हाजे कडेन मागता की ताणें आपली जिंदगी ही कविता सादर करची. संचिता बेहरा.
आयच्या कवी संमेलनाची निमणी कविता तुमच्या मुखार घेऊन येता बा प्रेम कुमार. Hello, am I audible? Yes, Prem, you're audible. Yeah. नमस्ते सभी को, मेरा नाम प्रेम कुमार सिंह है। मैं श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकोनॉमिक्स मारगांव गोवा से हूँ। मैं अभी 3rd ईयर में हूँ और मेरे कविता का नाम है कल्पना। आओ एक ऐसे विश्व की वीडियो कल्पना ऑन करें जहाँ दुख न वीडियो ऑन सताए। कर प्रेम. हेलो 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 प्रेम. हाँ हाँ, या आई सुनाई एम दे रहा विजिबल? है, वीडियो ऑन करके. हाँ हाँ, विजिबल. क्या मैंने या आओ एक ऐसे विश्व की कल्पना करें जहाँ दुख न सताए, खुशी मुस्कान से हर आंगन जगमगाए। आओ एक ऐसी विश्व की कल्पना करें जहां दीवारें ना मार्ग रोके, बंदूक से ना चले गोली, बम ना फूटे। आओ एक ऐसी विश्व की कल्पना करें जहां सबकी प्रगति हो समान, गरीब ना रोए, अमीरों में ना हो अभिमान। आओ एक ऐसी विश्व की कल्पना करें जहां दोस्ताना समान हो, शत्रु ना कोई किसी का, मन में ना हो कुटिलता। आओ एक ऐसी विश्व की कल्पना करें जहां नन्ही आंखों से सपने की दुनिया हो, भूख ना सताए, आंखों में शिक्षा की कलियां हो। आओ एक ऐसी कल्पना करें बलि आओ एक ऐसी कल्पना बाली नींव पर एक सच्ची दुनिया बनाए, देवों की नगरी से सुंदर स्वर्ग हम धरती पर बनाए। थैंक यू। संचिता बेहरा. संचिता बेहरा हाजे कडेन मागता की ताणें आपली कविता सादर करची. तुम्ही सगळ्यांनी आपलो मोलादीक वेळ आमकां दिल्ल्या बद्दल आनी आपल्यो सुंदर सुंदर कविता हांगा सादर केल्ल्या बद्दल व्हीव्हीएम श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या एक भारत श्रेष्ठ भारत क्लब, रीडर्स क्लब आणि एनडीएलआय क्लब एट दामोदर हांच्या वतीन हांव तुमचे सगळ्यांचे उपकार मानता आनी ही कार्यावळ हांगाच समाप्त जाली अशें जाहीर करता. देव बरें करूं. Very nice, Naneta and team. Congratulations. Thank you, sir. Congrats, Mansi, Leena, and Samiksha. Very good work. Very good work. कवी संमेलनाच्या पार्टिसिपंट्सांक ई सर्टिफिकेटीचे लिंक ग्रुपार शेअर केल्ले वतले.
पार्टिसिपंट्स मिटींग लीव करपाक शकता. भोवमानेस्त मुखेल सोयरी श्रीमती नूतन साखरदांडे हांचे हांव मना काळजासावन आभार मानता की तांणी आपलो मोलादीक वेळ आमकां दिलो.